नॅचरल रिसोर्सेस. लँड म्हणजे जमीन. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉईल, बिग रॉक. जमीन आपल्याला दगड, माती आणि मोठे खडक या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. कोणत्याही ठिकाणी ते सर्व ठिकाणी ती सपाट नाही. इट इज हिली इन सम प्लेस. काही ठिकाणी डोंगराळ तर काही ठिकाणी आपल्याला फ्लॅट इन ऑदर, काही ठिकाणी सपाट पृष्ठभाग आढळतो. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. काही भूचर प्राणी जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग बरोज. काही भूचर निवाऱ्यासाठी डिग बरोज बिळे करून राहतात. इन द ग्राउंड्स फॉर शेल्टर. द मेन मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. आणि त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. जमिनीचा वापर आपण शेतीसाठी, घरे बांधण्यासाठी किंवा रस्ते तयार करण्यासाठी करतो. वी मेक यूज प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. आपण प्राण्यांचा देखील उपयोग करतो. दॅट ग्रोज ऑन लँड. आणि ते प्राणी आणि वनस्पती जमिनीवर वाढतात. दे मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅसेस ऑब्टेन फ्रॉम द अर्थ. मिनरल्स खनिज तेल, मिनरल्स खनिजे, क्रूड ऑइल खनिज तेल, मिनरल्स खनिजे, क्रूड ऑइल खनिज तेल आणि नॅचरल गॅसेस नैसर्गिक वायू ऑब्टेन फ्रॉम द अर्थ. पृथ्वीपासून हे आपणाला घटक मिळतात. अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. म्हणून पृथ्वी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. तर पाहूया पृथ्वी कशा पद्धतीनं तयार झालेली आहे किंवा पृथ्वीचे स्वरूप कसे आहे. यासाठी एक छोटासा प्रयोग करायचा आहे. प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली घ्यायची आहे. वरचा हा जो पोर्शन आहे तो कट करायचा आहे आणि कट केल्यानंतर त्यामध्ये सॉईल माती, सम स्टोन्स काही दगड, सँड वाळू, सम ड्राय लीव्ज वाळलेली झाडाची पाने आणि वॉटर अँड वॉटर पाणी हे घ्यायचं आहे. घेतल्यानंतर दुसरी कृती आहे ते मिश्रण याच्यामध्ये ओतायचं आहे. ओतल्यानंतर हे संपूर्ण ढवळायचं आहे. ढवळल्यानंतर तिसरी कृती आहे एक दिवस हे मिश्रण आहे असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर ऑब्झर्व इट नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर वरून खाली बाटलीच्या तळापर्यंत ऑब्झर्वेशन करायचं आहे. ड्राय लीव्सचा थर जो आहे तो आपणाला सर्वात वरच्या बाजूला पाहायला मिळतो. त्यानंतर सॉईल 2 नंबरला थर पाहायला मिळतो. त्यानंतर सँड 3 नंबरला, स्मॉल स्टोन्स आणि बिग स्टोन्स आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता लेअर ऑफ द मिक्सचर इन द बॉटल, लेअर टॉप टू बॉटम अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन या ठिकाणी करायचं आहे. ड्राय लीव्ज, ह्युम्स म्हणजे कुथित मृदा. त्यानंतर 2 नंबर थराचं ऑब्झर्वेशन करायचे. सॉईल म्हणजे मातीचा थर. त्यानंतर इमॅच्युअर सॉईल अपरिपक्व मृदा या थराचं निरीक्षण करायचं आहे. तर या ठिकाणी पानाचा भाग कुठं आहे, मुळाचा भाग कुठं आहे. त्यानंतर लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स, मातीचा आणि छोट्या छोट्या खडकांचा थर कोणत्या ठिकाणी आहे आणि बेड रॉक कठीण खडक कोणत्या ठिकाणी आहे. हे आपण विहीर वगैरे खोदत असताना हे जमिनीचे थर, वरचा थर असेल, हे सर्व थर आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी घेऊया आपण. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल,
The topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. This layer is called humus. Humus म्हणजे काय हा प्रश्न विचारला जातो. तर प्लांट्स अँड ॲनिमल्स वनस्पती आणि प्राणी या दोन्हीचं डिकम्पोजिशन होतं आणि हे थर वरच्या थरामध्ये तयार होतो, तर त्याला आपण ह्युम्स म्हणतो. कुथित मृदा. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी ह्युम्सचा जो थर आहे तो जास्त तयार झालेला दिसतो. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड सॉइल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. जमिनीमध्ये आपल्याला काही कीटक, वाळू, माती, बारीक खडे, क्रमी कीटकांनी युक्त असतात. आर फाउंड बिलो आपणाला ते पाहायला मिळतं. दिस लेअर ऑफ लँड, दिस सॉइल इज इमॅच्युअर आणि त्या मृदेला आपण काय म्हणतो, या थराला आपण मृदा असे म्हणतो. फर्दर बिलो दिस लेअर द proportion of soil decreases and that of rock increases. हा मातीचा थर जो आहे तो हळूहळू कमी होतो आणि खाली आपण या ठिकाणी पाहत असताना तो खडकाचा थर काय करतो, वाढत जातो. लेअर ऑफ लँड अशा पद्धतीनं आपणाला जमिनीच्या वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत येत असताना आपणाला वेगवेगळे या ठिकाणी लेयर्स जाणवतात. द प्रोपोर्शन ऑफ सॉइल फॉर्मेशन, मृदा तयार होण्याची क्रिया. द सॉइल ऑफ लँड इज फॉर्म्ड बाय नॅचरल प्रोसेस. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक प्रक्रियेतून मातीची निर्मिती होते. द अबायोटिक कॉम्पोनंट्स ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ बेडरॉक. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. या ठिकाणी हीट, उष्णता, कोल्ड अँड वॉटर, या कोल्ड अँड वॉटर पाणी, ऑफ द सन, वाइंड वारा अँड रेन पाऊस रिस्पेक्टिवली. द बेडरॉक ब्रेक्स खडकाचे तुकडे होतात. डाउन्स इंटू पीसेस आणि छोटे छोटे तुकड्यामध्ये रूपांतर होतो. स्टोन्स अँड सँड सॉइल आर फॉर्म्ड. दगड आणि माती तयार होते. दिस पीसेस त्या खडकापासून. मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम. त्यामध्ये सूक्ष्मजीव, क्रमी, कीटक आढळतात. माईस अँड रॅट्स, उंदीर आणि घुशीसारखे सुद्धा आपल्याला प्राणी आढळतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड, वनस्पतीचे मुळं पाण्याच्या दिशेने वाढत असलेले पाहायला मिळतात. आल्सो हेल्प्स वेदरिंग ऑफ रॉक्स, आणि खडकाला ते भेगा पाडण्याचं काम करतात. दिस प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत चालत असते. इट टेक्स अबाउट 1000 years for a 2.5 centimeter layer of a mature soil to form. मातीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. अशा पद्धतीनं मातीची निर्मिती होते. पुढे पाहूया. सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉयड in a short period due to the floods, storms and human activities such as mining. That is why it is necessary to convert soil and to prevent erosion of land. The best remedy for this is increase the green cover of land. Erosion of land is reducing if grass, trees and bushes are growing in it. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमध्ये मृदा अल्पावधीत नष्ट होऊन लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते.
यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे, इन्क्रीजिंग द ग्रीन कव्हर ऑफ द लँड, आणि इरेजिंग ऑफ लँड इज reduced if grass, trees and bushes are grown in it. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप काय होते? कमी होते. ट्राय दिस, हे करून पहा. ऑब्टेन specimens of soil from various place in your surrounding. तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणामध्ये असणारे बाग असेल, गार्डन असेल, हिल्स असेल, रिव्हर बँक असेल, फील्ड्स असेल, रॉकी ग्राउंड एरिया असेल. नोट द डिफरन्स इन द specimens with respect to color, feel, texture and the size of the particles. त्या ठिकाणी जसे अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, शेती व खडकाळ जमीन येथील मृदेचे नमुने मिळवून त्यातील फरक, respect to color, specimens with the respect to color, feel, texture, स्पर्श व and the size, आकार, कणांचा आकार या मुद्द्यांचे निरीक्षण करायचे आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? ह्यूम्स इज द लेयर फॉर्मड ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. कुथित मृदा जी आहे ते डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून डिकम्पोजिशन होऊन, कुजण्याची प्रक्रिया किंवा विघटन होऊन, वनस्पती व प्राणी यांचे डिकम्पोजिशन होऊन humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. सूक्ष्मजीवामार्फत मृत वनस्पती व प्राण्यांचे विघटन होऊन कुथित मृदा तयार होते. Humus supplies nutrients to the soil. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. Humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertility soil is about 33% to 50%. सुपीक मृदेच्या वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल? मृदेमध्ये विविध घटक कोणते? क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. त्यांचे जैविक अजैविक घटकामध्ये वर्गीकरण करा. Forest on land go to buried underground due to the great upheavals that took place on the earth many ages ago. After that, the process of formation of fossil fuels from the remains of living things took place underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials like tar and wax form. आपणाला या ठिकाणी जीवाश्म इंधनापासून फ्यूल्स, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, रॉकेल, पॅराफिन ही इंधने मिळतात. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ. सजीव जमीन, पाणी आणि हवेचा वापर करतात. ॲक्च्युअली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द होल अर्थ. या ठिकाणी जमिनीचे 29% प्रमाणाचा वापर आपण करतो.
फ्रेश वॉटर पिण्याचं जे पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, गोड पाणी आहे, त्याचा आपण 0.3% सर्व सजीव मिळून वापर करतो. ऑक्सिजनचा 21% वापर करतो. इन्स्टिट्यूट ॲट वर्क इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD शॉर्ट फॉर्म आहे, वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर in the Indian subcontinent. The main function of the institute is to observe the weather and to make weather forecasts. Change in weather हवामानाचा अंदाज वर्तवणे. Forecast about rain पावसाचा अंदाज वर्तवणे. To study the development relates to the global warming चा अंदाज वर्तवणे. What we have learned आपण काय शिकलो. एअर, वॉटर अँड लँड या तीन भागामध्ये आपण द एलिमेंट्स अवेलेबल इन नेचर which fulfill the basic needs of living things are called natural resources. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन होय. दुसरा, एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हवा, पाणी आणि जमीन हे महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्यूएंट. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. त्यानंतर देर आर मेनी कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर. constituents of air such as nitrogen, oxygen, carbon dioxide, inert gases, water vapor and dust particles. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धुलीचे कण हे अनेक घटक आहेत. द ओझोन लेअर इज ए प्रोटेक्टिव्ह सील ऑफ द अर्थ. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.